हॅलो एव्हरीवन आणि परत एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनलवर ज्याचं नाव आहे दिवित सॉल्युशन्स। आज सेमी मीडियम साठी हा स्पेशल व्हिडिओ आहे इतिहासाचा, ज्याच्यात मी सांगणार आहे सगळे 3 मार्कचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे की खूपदा बोर्डच्या पेपरमध्ये रिपीट झाले आणि यांच्यातून खूप सारे प्रश्न तुम्हाला बोर्डच्या पेपरमध्ये येऊ शकतात। तर हा वाला व्हिडिओ बिलकुल पण स्किप नाही करायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला शेअर आणि सबस्क्राइब नक्कीच करा आणि खाली कमेंट्स मध्ये मला सांगून द्या की यार तुम्हाला किती मार्क्स एक्सपेक्टेड आहे तुमच्या इतिहासाच्या पेपरमध्ये। ठीक आहे, तर पटपट जा, खाली सबस्क्राइबचं लाल कलरचं बटन असेल त्याला क्लिक करा आणि खाली जाऊन कमेंट करा की किती एक्सपेक्टेड पर्सेंटेज किंवा मार्क्स तुम्हाला हिस्ट्रीमध्ये हवेत। पहिला प्रश्न बघा आपण कोणता घेणार आहे जो की खूप इम्पॉर्टंट आहे आणि 3-4 मार्कांसाठी तुम्हाला येऊ शकतो। तो आहे की कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा। ठीक आहे, कार्ल मार्क्सचा वर्ग सिद्धांत काय आहे ते तुम्हाला स्पष्ट करायचा आहे। हा प्रश्न तुम्हाला 3 मार्कासाठी येऊ शकतो। हा कोणता प्रश्नामध्ये येईल? तो प्रश्न असेल 4थ्या नंबरचा। ठीक आहे, ज्याच्यात तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले असेल आणि त्याच्यातून तुम्हाला कोणतेही 2च सोडवायचे असेल आणि 2 6 मार्कांना असतील। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन जो आपल्याला येऊ शकतो दुसरा नंबरचा तो आहे मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय। आता मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय हा तुम्हाला दुसऱ्या धड्यामधनं क्वेश्चन आहे, दुसऱ्या धड्यामधला प्रश्न आहे। हा वाला प्रश्न नीट वाचून जा, नीट समजून जा, तिथे जाऊन नीट लिहून या। 3 मार्काचा प्रश्न आहे, समजून घ्या की तुम्हाला 6 पॉइंट्स आरामात तिथे लिहून यायचे आहे। जर तुम्ही तिथे 6 पॉइंट्स लिहून आले, 6 ते 7 पॉइंट्स लिहून आले तर तुम्हाला 3 मार्क आरामात पडून जाईल। ठीक आहे, तर हे 2 प्रश्न, पहिला प्रश्न जो आहे तुम्हाला पहिल्या चॅप्टर मधला आहे, हा जो दुसरा आहे तो दुसऱ्या धड्यात आहे। तिसरा बघूया इतिहास लेखन मध्ये। आता हा बघा, हा तुम्हाला हिंदी मध्ये आहे। ठीक आहे, मी मराठीत वाचून दाखवते। इतिहासचार्य V.K. राजवाडे यांच्या इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा। आता V.K. राजवाडे हा उत्तर तुम्हाला माहिती, हा थोडासा मोठा पण आहे, पण हा जो उत्तर आहे खूपच जास्त सोपा पण आहे, आपण खूपदा वाचलेला आहे आणि खूप चांगल्या प्रकारे आपल्याला त्यांची भावना स्पष्ट होते। तर हा वाला उत्तर नीट करून जा। ठीक आहे, 6 ते 7 पॉइंट याचे करून जा, कारण की हा वाला प्रश्न जो आहे हा खूपदा बोर्डच्या पेपरमध्ये येऊन गेलेला आहे। ठीक आहे, 2020 2021 खूपदा येऊन गेलेला आहे। तर हा वाला प्रश्न नीट करून जा, कारण की हा तुम्हाला येऊ शकतो 3 मार्कांसाठी आणि हा पण प्रश्न तुम्हाला दुसऱ्या धड्याचाच आहे। चौथा क्वेश्चन जो आपण बघणार आहे तो तुम्हाला 2 प्रकारे विचारला जाईल। एक तर तुम्हाला विचारला जाईल की 10 उपाय सांगा किंवा तुम्हाला विचारला जाईल 6 उपाय सांगा। जर 10 उपाय सुचवा असं जर तुम्हाला आलं तर हा प्रश्न तुम्हाला येईल 5 मार्कांसाठी किंवा 4 मार्कांसाठी आणि जर तुम्हाला आलं की 6 उपाय सुचवा तर हा प्रश्न येईल तुम्हाला 3 मार्कांसाठी। आता जेव्हा मी 10वी दिली तर मला आलं होतं 10 उपाय सुचवा, तर मला हा पूर्ण प्रश्न आला होता 5 मार्कांसाठी। आता हा तुम्हाला 6 उपाय सुचवा पण येऊ शकतो। नीट प्रश्न बघून घ्या। इतिहासाच्या साधनेचे जतन व्हावे यासाठी किमान 10 उपाय सुचवा किंवा 6 उपाय सुचवा। आता याचा अर्थ काय आहे, म्हणजे जे पण आपले हिस्टॉरिकल प्लेसेस असतात, ठीक आहे, मॉन्युमेंट्स असतात, त्याला तुम्ही वाचून कसं ठेवणार आहेत, त्याचं जतन कसे करणार आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे। तुम्हाला सांगायचं आहे की तिथे तुम्ही जाऊन घाण नका करू, काही कोरू नका दगडांवर, ठीक आहे, तिथे जाऊन काही तोडफोड नका करू। हे असे वेगवेगळे जे जतन आहे त्याचे उपाय तुम्हाला सांगायचे तिथे जाऊन आहे। तिथे जाऊन तुम्ही 10 उपाय लिहिले तुम्हाला 5 मार्क भेटतील, 6 उपाय लिहिले तर 3 मार्क भेटतील। त्याच्यानंतरचा प्रश्न जो तुम्हाला येऊ शकतो तो आहे नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याचा प्रकल्पातून कोणती गोष्ट साध्य होते। म्हणजे नीट प्रश्न बघून घ्या, नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणती गोष्ट साध्य होते। म्हणजे जे आपलं नैसर्गिक आहे आणि आपलं सांस्कृतिक आहे, वारसा म्हणजे काय, जी परंपरा सुरू आहे म्हणजे जे चालत आली परंपरा, त्यांना जेव्हा आपण जतन करतो तर नेमकं त्यातून कोणत्या गोष्टी साध्य होतात ते तुम्हाला सांगून द्यायचे आहे। ठीक आहे, जेव्हा निसर्गाचं आपण जतन करतो, आपण आपल्या सांस्कृतिक परंपरांचा जतन करतो, ठीक आहे, तर त्यातून नेमक्या कोणत्या गोष्टी साध्य होतात आता ते तुम्हाला सांगून द्यायचे आहे। ते तुम्हाला नीट सोप्या शब्दांमध्ये स्पष्ट करून द्यायचे आहे। आणि अजून एक गोष्ट सांगून देते, स्पष्ट करणं म्हणजे तुम्हाला इतिहासाच्याच लँग्वेज मध्ये स्पष्ट करणे आहे। म्हणजे जे तुमच्या डायजेस्ट मध्ये, जे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये वर्ड्स यूज झालेले आहे, शब्द यूज झालेले आहे, तुम्हाला तसेच यूज करून वापरावे लागतील। कारण की इतिहासात जसे आपण म्हणतो की सायन्स मध्ये सायंटिफिक वर्ड्स लागतात, तसंच इतिहासात ऐतिहासिक शब्द लागतात, तर ते लक्षात ठेवशाल। ठीक आहे, अजून सबस्क्राइब नाही केलं चॅनलला काय करता यार, पटकन जा सबस्क्राइब करा। ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा, खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्पर संबंध स्पष्ट करा।
आता हा वाला प्रश्न पोरापोरींना सगळ्यांना सोपा जातो की कारण की खेळाबद्दल तर आपण खूप काही लिहू शकतो आणि इतिहास समजा खेळाबद्दल तुम्ही 4-5 पॉईंट लिहून टाकले, इतिहासाबद्दल 2-3 पॉईंट लिहून टाकले तर तुम्हाला पूर्ण मार्क्स भेटून जातात. खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्पर संबंध काय आहे आणि तो कसा आपल्याला इतिहासाची जोडतो हे तुम्हाला नीट स्पष्ट करून द्यायचे आहे. सोप्या वाक्यांमध्ये स्पष्ट करा, जेवढं तुम्हाला याचं स्पष्ट करा, कोणाला विचारण्याची गरज नाहीये. खूपच सोपा असा प्रश्न आहे जो 3 मार्क तुम्हाला देऊ शकतो. हा प्रश्नही खूपदा बोर्डच्या पेपरमध्ये येऊन गेलेला आहे. त्याच्यानंतर पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे स्पष्ट करा. आता हा प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो आणि अजून एक प्रकारे विचारला जाऊ शकतो, ते म्हणजे तुम्हाला विचारले जाईल की पर्यटनामुळे कोणकोणते फायदे लोकांना होत आहे, कोणकोणते फायदे लोकांना आजूबाजूच्या लोकांना त्या पर्यटनामुळे होत आहे हे तुम्हाला स्पष्ट करायचे आहे. आणि तुम्ही सांगू शकता कोणते कोणते व्यावसायिक होत आहे. जसे आपण म्हणतो हॉटेलवाल्यांचं चांगलं होऊन जातं कारण की लॉजेस वगैरे मध्ये लोक राहतात, ठीक आहे. रेस्टॉरंट वाल्यांचं चांगलं होऊन जातं, खाता पिता टॅक्सीवाले, रिक्षावाले, ऑटोवाले सगळ्यांचं चांगलं होऊन जातं कारण की फेअर्स येतात जातात, ठीक आहे. तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहे एक 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 पॉईंट अनुसार तुम्हाला लिहायचं आहे. आताच सांगते, परत सांगते की पॉईंट अनुसार लिहा. 6-6, 7-7 पॉईंट लिहून 6 ते 7 पॉईंट लिहाल, आरामात 3 मार्क्स पडतील तुम्हाला. कोणी मग तुमचे मार्क्स कापू शकणार नाही. पण ते पॉइंट्स अर्थाचे असायला पाहिजे, बेअर्थ नसायला पाहिजे. ओके, नेक्स्ट. पर्यटनाचे कोणतेही 3 प्रकार स्पष्ट करा. आता तुम्ही म्हणशाल हे काय आहे, तर पर्यटकांचे 3 प्रकार स्पष्ट करा म्हणजे काय. ऐतिहासिक पर्यटन असतो, ठीक आहे, भौगोलिक पर्यटन असतो, असे वेगवेगळे जे पर्यटन आहे जे तुम्हाला आवडतात, ठीक आहे, त्याच्यातून कोणतेही 3 तुम्हाला स्पष्ट करायचे आहे. जर 3 तुम्ही मस्त 2-2 पॉइंट्स मध्ये लिहिले आणि 6 पॉइंट्स करून टाकले तर तुम्हाला आरामात मार्क्स भेटतील. कधी कधी 3 येतील, ठीक आहे, 3 प्रकार स्पष्ट करा. कधी कधी विचारले जातील 5 प्रकार स्पष्ट करा, पण जास्त तर वेळा 3 प्रकार स्पष्ट कराच आलेला आहे. तर कोणतेही 3 पर्यटनाचे प्रकार नीट पाठ करून जा आणि तिथे जाऊन नीट 2-2 पॉइंट्स मध्ये लिहून या, 6-7 पॉइंट्स करून टाका आणि मार्क्स मिळवून घ्या. ठीक आहे. आता हे लास्टचे 2 प्रश्न आहे. आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बरं का. बघा आता लास्ट, सेकंड लास्ट क्वेश्चन. ग्रंथालय व्यवस्थापन का महत्वाचे आहे. आता ग्रंथालय याचं व्यवस्थापन करणं का महत्वाचं आहे, ठीक आहे. ग्रंथालय आपल्या सगळ्यांच्या जीवनात काय महत्वता ठेवतो, ठीक आहे, त्याची काय महत्वता आहे हे तुम्हाला नीट स्पष्ट करून टाकायचं आहे. आणि ग्रंथालय व्यवस्थापन करणे आजच्या जगामध्ये का खूप जास्त गरजेचं आहे. तुम्ही सांगू शकता की सगळे पोरं फोनकडे वळत चालले, पण आपल्याला कुठे ना कुठे ग्रंथालय व्यवस्थापन करून आपण काय करू शकतो, पोरांना फोन मधनं काढून पुस्तकांकडे आणू शकतो. हे सगळे गोष्टी तुम्ही नीट तिथे स्पष्ट करा, तुम्हाला आरामात मार्क्स पडतील. ठीक आहे. लास्टचा क्वेश्चन जो तुम्हाला आहे तो आहे लिखित साधनांचा अभ्यास करणाऱ्यांनी कोणते परीक्षण घेण्याची आवश्यकता असते हे तुम्हाला सांगायचे आहे. लिखित साधनांचा अभ्यास करणारे जे पण व्यक्ती असतील, ठीक आहे, जे की लिखित साधनांचा अभ्यास करताय, आता त्यांना कोणकोणते एक्झाम्स द्यावे लागतात, कोणकोणते अभ्यास करावा लागते हे तुम्हाला सांगायचं आहे. आता जसं की तुम्ही 10वीत आहे, जे पोरं 10वी देत आहे त्यांना काय काय अभ्यास करावा लागतो. सायन्स, मॅथ्स, इंग्लिश, मराठी, संस्कृत, हिंदी, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, तर तुम्ही हे सांगणार आहे. तसंच लिखित साधनांचा अभ्यास करणारे जे पण व्यक्ती असतील त्यांना कोणकोणते सब्जेक्ट असतात किंवा कोणकोणते अभ्यास त्यांना करावं लागते, परीक्षण त्यांना करावं लागते, परीक्षा द्यावं लागते, ते सगळं तुम्हाला काय करायचं एकदम स्पष्टपणे सांगायचं आहे, एकदम नीटपणे सांगून द्यायचे आहे. आज बघा मी तुम्हाला किती प्रश्न दिले. पहिला, दुसरा, हा झाला आपला तिसरा प्रश्न, चौथा, पाचवा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11वा. आज टोटल मी तुम्हाला दिले 11 प्रश्न. आज टोटल मी दिले तुम्हाला 11 प्रश्न जे की तुम्हाला येऊ शकतात टोटल 3-3 मार्कांसाठी. आणि त्याच्यातून कोणते कोणते क्वेश्चन असे प्रश्न असे जे की तुम्हाला 5-5 मार्कांसाठी पण येऊ शकतात. तर हे 11 प्रश्न नीट करून जा. यामधनं खूप सारे प्रश्न आधी पण रिपीट झालेले ह्या वर्षी पण येऊ शकतात, एकदम नीट करून जाशाल. आणि जसं मी आधी सांगितलं की चॅनलवर नवे असाल तर चॅनलला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. ठीक आहे. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय एव्हरीवन. #धमाका मचाना है.